अहो उठा ना, बघा मुलगी तिकडे मुकाश्रू गाळते आणि तुम्ही इथे निवांत झोपलाय. मायाच्या आवाजाने अगदी खडबडून उठला तो. काय झाले असेल रितूला? जाऊन बघतो तिच्या रूममध्ये. तिथे बघतो तर काय, रितू मुळूमुळू अश्रू गाळत बसलेली. बाजूलाच लाल डाग पडलेली चादर सगळं सांगून गेली त्याला. त्याने मायेने तिच्या केसांवरून हात फिरवला. लेक अगदी पोटाशी विलगली त्याच्या. कपाटात असलेले सॅनिटरी नॅपकिनचे पाकीट तिला देऊन त्याने तिला आंघोळीला पाठवले. माया गेली आणि दोन्ही पोरांची, आरव आणि रितूची सारी जबाबदारी विवेकवर येऊन पडली होती. माया असताना या सगळ्या गोष्टी कधी त्याला बघाव्याच लागल्या नव्हत्या. ह्याने फक्त कमवून आणायचे आणि तिने घरचे बाहेरचे सारे बघायचे. अगदी न कुरकुरता करायची ती हे सगळं. पण अचानक कॅन्सरने तिच्यावर घाला घातला आणि सगळे संपले. किती जबाबदारी आली होती आता त्याच्यावर. तो प्रयत्नही करत होता ती समर्थपणे पेलण्याचा. पण काही प्रसंग मात्र आज सारखे बिकट असायचे. नकळत त्याचे मन भूतकाळात गेले होते. किती सुखाचा संसार होता ना दोघांचा, अगदी दुष्ट लागावी असा. मायाशी लग्न झाल्यावर त्याचे आयुष्य अगदी बहरत गेले होते. होतीच ती तशी दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर, तितकीच मनानेही सुंदर, अगदी नीटनेटकेपणाने सगळ्यांचं करणारी, आपल्या सुंदर स्वभावाने सगळ्यांना जोडणारी. ती जीवनात आल्यावर त्याने अगदी मनोमन विचारच केलेला, हिच्याशिवाय आयुष्यात दुसरीला स्थान नाहीच. लग्नानंतर अगदी सहजतेने तो उत्कर्षाच्या शिड्या चढत गेला आणि ती मनापासून त्याला साथ देत गेली. संसारवेलीवर 2 गोंडस फुलेही उगवली, आरव आणि रितू. सगळं अगदी सुरळीत सुरू असताना अचानक मायाला गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले. आजार वाढलेल्या अवस्थेत होता. परिस्थिती पूर्ण बिकट होती. मायाला स्वतःचे भविष्य आता उमगले होते. तिने खूपदा विवेकला ती नसल्यास त्याने लग्न करावे हे सुचवत गेली. पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. तो मायाला कसेही करून जगवेल याच आशेवर तो होता. परंतु मायाला आता पूर्ण कल्पना आली होती. किशोरवयीन असलेल्या तिच्या मुलांची चिंता तिला आता सतावत होती. खास करून रितू. 12-13 वर्षाच्या रितूला आताच खरी आईची गरज होती आणि नेमकी तेव्हाच ती नसणार होती. खूप तुटायचं तिचं मन आतून, पण काही उपयोग नव्हता. अखेर माया गेली. पोरांच्या विवंचनेतच गेली. माया गेली आणि विवेकचा संसार उघडा पडला. पण मायाने पोरांना इतके उत्तम संस्कार दिले होते की मुले अतिशय संस्कारी आणि स्वयंपूर्ण होती. मुळातच शहाणी असलेली ती बाळे आल्या प्रसंगाने अजूनच समजदार झाली होती. सगळ्यांनी त्याला दुसऱ्या लग्नाविषयी सुचवले, पण त्याच्या निर्णयावर तो अगदीच ठाम होता. माया त्याच्यात पूर्ण भिनली होती आणि त्या अद्वैताचा अपमान करणे त्याला शक्य नव्हते. त्या दिवसापासूनच तो पोरांचा आई आणि बाबा दोन्ही झाला होता. पण आजची परिस्थिती पाहिल्यावर घरात त्याला रितूला समजून घेणाऱ्या एखाद्या स्त्रीची गरज भासू लागली आणि त्या विचारातच तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशीही तेच विचार त्याला पोखरू लागले. त्याच तंद्रीत तो पुन्हा निद्राधीन झाला. आज पुन्हा माया त्याच्या स्वप्नात आली. अहो ऐकलं का? रितूला ना आता थोडी आईच्या उभेची गरज आहे. तुम्ही असे करा ना, उद्याच गावाकडे जा आणि आईबाबांना घेऊन या. मला माहीत आहे की तुम्ही म्हणाल की आपण त्यांच्यासाठी स्वतंत्र रूम बांधूनही ते आले नव्हते मागे, मग आता येणार का? अहो माझे मन सांगते येतील ते. तुम्ही जा बघू उद्याच. अगदी खडबडून उठला तो. किती सहजपणे तिने त्याचा प्रश्न सोडवला होता ना. अलीकडे असेच व्हायचे. तो विचाराच्या तंद्रीत चिंतेत झोपी जायचा आणि ती त्याच्या स्वप्नात येऊन त्याच्या चिंतेचे निवारण करायची. अगदी असेच सगळे चाललेले. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळीच त्याने पोरांना गावाकडे जाण्याचा बेत सांगितला. मुलेही आजोबा आजीच्या भेटीला आतुर झाली. घरी जाताच विवेकने आईला येण्याचे प्रयोजन सांगितले आणि त्या लगेच तयार झाल्या यायला.
नेहमीच आढेवेढे घेणाऱ्या आईची ती तत्परता बघून त्याला आश्चर्य वाटले. मग त्याच बोलू लागल्या. अरे, काल माया माझ्या स्वप्नात आली आणि बोलली, आई कशा हो तुम्ही? पोरांना आता गरज आहे हो तुमची, खास करून रितूला. तरी तुम्ही इथेच? तेव्हाच विचार केला की आता तुझ्याकडे जायचं, तर तूच आलास बघ. तो विचारच करत राहिला. माया गेली होती, पण तिच्यातील आई मात्र गेली नव्हती. ती तिथेच रेंगाळत राहिली होती, तिच्या मुलांची काळजी करत. नियतीने डाव साधला होता, पण ती तिलाही पुरून उरली होती. विवेकच्या स्वप्नात येऊन त्याच्याशी हितगुज करून ती अजूनही तिच्या मुलांचं हवं नको ते बघत होती. नियतीही तिच्या पुढे झुकली होती. आता आई बाबा दोघेही आले होते विवेकसोबतच. त्यांच्याही मायेची ऊब पोरांना मिळणार होती. त्याची बरीचशी चिंता मिटली होती. आणि मुख्य म्हणजे त्याची माया, त्याच्या मुलांची आई, त्यांचं हवं नको ते बघायला होती ना, त्याच्या स्वप्नात येऊन सांगायला. आई मरते, पण आईचं आईपण आणि पालकत्व कधीच मरत नसतं. ती कुठल्या ना कुठल्या रूपात मुलांच्या मदतीला नेहमीच धावून येते.